कसे आहात सर्वजण. आता मला एक गोष्ट सांगायची होती की आयुष्यामध्ये हे ना, माणसाने आपल्या तोंडातून कधीच कोणाला काही घाण बोलू नये, नाही का? हं? कारण का, वेळ कशी येईल, काय येईल हे सांगता येते. आयुष्यामध्ये कधी कोणाची गरज लागेल सांगता येते. आणि एक गोष्ट मी तुम्हाला परत सांगते की जर एखादी तिराईत व्यक्ती, आपल्याशी तिचा काही संबंध नाही, ना ती आपल्या कॉन्टॅक्टमध्ये, ना ती आपल्याला फोन करते, तर आपण तिच्याविषयी का घाण बोलायचं, नाही का? नाण्याला दोन बाजू असतात, एक खरी एक खोटी. एक एक बाजू ऐकून होत नसतं, नाही का? एक बाजू, न्यायालय पण दोन बाजू ऐकतं आणि मग निर्णय देतं, नाही का? तर आपण एक बाजू ऐकायची आणि पटकन निर्णय द्यायचा, ह्याला काय अर्थ आहे का? नाही, तरी असू द्या, मला काय त्याच्यात राग नाही. त्यांचं तोंड आहे, त्यांची बुद्धिमत्ता आहे, ते तेवढंच बोलणार, नाही का? त्याच्या पुढं काय बोलणार ते, हो की नाही? तर असू द्या, मला त्यात काही राग नाही. उलट मला हे होतं की अभिमान वाटतो. अरे वा, किती छान त्यांचा, किती छान आहात तुम्ही, किती व्यवस्थित आहात, किती चांगलं बोलता एखाद्याला, नाही का? आणि त्यात आपला काही संबंध नाही, काहीच रोल नाही, 1% पण काही रोल नाही त्याच्यामध्ये त्यांचा, किंवा त्याच्याबद्दल कोणी काही त्यांना बोललेलं नाही आहे, काही नाही. पण तरी पण ते बोलतात. असू दे, त्यांचं हे आहे बोलण्याचा. त्यांना असं वाटतं आम्हाला अधिकार आहे, पण तुम्हाला काहीच अधिकार नाही कोणाला बोलण्याचा, कोणाच्यामध्ये आपण तोंड घालण्याचा काहीच अधिकार नाही, हो की नाही? धन्यवाद.